मराठी फिल्म इंडस्ट्री की प्रमुख अभिनेत्री सई ताम्हणकर नई गाड़ी की पूजा करने श्री साईं बाबा के दरबार पहुंची। श्री साईं बाबा समाधि दर्शन के बाद साईं बाबा संस्थान की ओर से किया। उनका स्वागत और सम्मान। इस अवसर पर एक सवाल का जवाब देते हुए उन्होंने कहा, मैंने बाबा से जो भी पूछा मैं नहीं बताऊंगी, केवल साईं और अर साईं ही जानते हैं। साईं ताम्हणकर। आज साईबाबांच्या दर्शनासाठी आले आहेत, बाबांचं दर्शन घेतलं। आज बाबांचं गुरुवार आहे, पूर्ण आरती पण केली। तुम्ही काय वाटतं? माझ्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला सांगत असतील, शांत वाटते, धन्य वाटते। बाबांच्या चरणी आल्यावर ते कायमच शांत वाटतं। माणूस ज्या काही विवांचना शंका घेऊन आलेला असतो तो परत शांत मनाने जातो। तशीच मी पण आली आणि मी शांत मनाने जाते। काय नवीन प्रोजेक्ट आहे सध्या? खूप नवीन प्रोजेक्ट्स येऊ घातलेले आहेत, पण आज गुरुवारचं महत्त्व आहे त्यामुळे गुरुवारबद्दल बोलूया। प्रोजेक्ट्सबद्दल तर चर्चा होतच असते आपल्यामध्ये, पण हा छान वाटतं। मंदिराची काळजी पण सुंदर घेतात, स्वच्छता खूप छान आहे, सगळं ऑर्गनाईज आहे, बघून बरं वाटतं। आणि मला असं वाटतं जिकडे असं ऑर्गनायझेशन असतं तिकडे जास्तीत जास्त लोक येऊ शकतात। त्याच्यामुळे या मंदिरात कायम गर्दी असते आणि सगळ्यांना मनासारखं दर्शन कायम मिळतं, हा माझा तरी अनुभव। तुम्ही मागेच म्हणाल्या होत्या की मी आता महाराष्ट्राच्या अस्सल जत्रेमध्ये दिसणार नाही, की काय करत दिसणार नाही, असं काही नाही आहे। मी शूटसाठी 2 दिवस 2 शेड्यूल नव्हते, तर मी अशी पोस्ट टाकली की मी मिस करते शूट, पण कानगोष्टींसारख्या गोष्टी पसरतात त्याच्यामुळे। मी कायम महाराष्ट्राची अस्सल जत्रा बघत असतो, कायम तुमच्यावर कॉमेडी केल्या जाते। सई मॅडमची तब्येत अशी, सई मॅडमची तब्येत अशी, तर आज कसं जाणवतंय? म्हणजे जे शो चालू असतो, शोमध्ये तुमच्यावर कायम कमेंट केले जाते, तर काय वाटतं? मीम्स केले जातात असं त्याच्यामुळे तुमच्या तब्येतीवर। वी लुक फॉरवर्ड टू इट। म्हणजे आमच्यावरती जर पंच पडला नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं। आणि खरं सांगायचं तर आमच्यावर पंच पडणं हे आम्ही आमचं काय म्हणूया भाग्य मानतो, प्रिव्हिलेज मानतो, त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो। आता महाराष्ट्राची अस्सल जत्रा आता प्रचाराला देखील बाहेर पडते, तर कसं बघतात तुम्ही याच्याकडे? प्रचाराला निवडणुकीच्या प्रचारामध्ये होय, शो हे मला माहित नाही। MHG लाईव्ह नावाचा आमचा एक शो आहे, याचा आणि पॉलिटिक्सचा काही संबंध नाही। तुम्ही आज नवीन कार घेतलेली आहे असं समजतंय, बाबांच्या दरबारात पूजा इन्फॉर्मेशन आहे, नका ना विचारू हे प्रश्न प्लीज। काय होतं, देवाच्या दारामध्ये प्रत्येक जण पाडव्याला कळेल, पाडव्याला नवीन कोणी कार घेतली किंवा काही प्रोजेक्ट असेल तर बाबांच्या दरबारात येत असतो, पूजा करतो, असंच काहीतरी आहे। साईंचं दर्शन घेतलं, काही प्रार्थना केली का साईंकडे? असं म्हणतात की आपण जे काही प्रार्थना करतो ती सांगायची नसते, ते फक्त साईंमध्ये आणि सईमध्ये आहे, त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत। थोडा पॉलिटिकल प्रश्न आहे की निवडणुकीचं सध्या फ्युअर चालू आहे, काय वाटतं तुम्हाला की केंद्रात कोण उमेदवार असावा? त्यात करून तुम्ही पुण्यातला आहात, पुण्यातला नाही, मी सांगलीची आहे, चुकीची इन्फॉर्मेशन आहे। पण पुण्यात तुमचं वास्तव्य असतं हे बरं बघा, ते असंच आहे ना, पिक्चर केला, पिक्चर किती कलेक्शन करेल कोणीच सांगू शकत, पिक्चर चालेल का नाही कोणीच सांगू शकत, तसं पॉलिटिक्स आहे। तर मला असं वाटतं की वेट अँड वॉचचा गेम आहे, तर ते आपण एन्जॉय करतो। मात्र काय आहे, काय तरुणाई राजकारणात आली पाहिजे किंवा जे पारंपरिक सगळे राजकीय नेते आहेत त्यांनीच गादी राखली पाहिजे, किंवा केंद्रात कोण गादी राखेल तुम्हाला काय वाटतं? मला वाटून काही होणार नाहीये असं मला वाटतं, पण हो, नवीन विचारसरणीची गरज आहे आणि मला असं वाटतं की नवीन विचारसरण्या येत आहेत, येऊ पाहत आहेत। आपण ज्याप्रमाणे डिजिटल आणि या क्षेत्रामध्ये घोडदौड करतोय ती कुठल्याच देशात मी पाहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे मला तरी हा सिनारिओ आवडतोय। आता बघू काय। आणि एक फोटो तुमच्या